सागरात खोल गेल्याशिवाय सागराचा अंत जाणू शकत नाही। सागराच्या केवळ पृष्ठभागाचे ज्ञान सागराला जाणू शकत नाही, तसे ईश्वराच्या अंतरंगात गेल्याशिवाय ईश्वराचा अंत जाणू शकत नाही। देहात्मबुद्धीतून मुक्त होऊन भ्रमीभूत अवस्था प्राप्त झाल्यावर ईश्वर लीलेचे श्रवण व्हायला लागते, तेव्हा देहात्मबुद्धी नष्ट होऊन भ्रमीभूत होतो तेव्हा ईश्वराला जाणून लीन आणि नम्र होतो। शुद्ध भक्तीमुळे साधक ईश्वराचे दिव्य गुण आणि दिव्य ऐश्वर्य जाणू शकतो, तेव्हा आपोआपच ब्रह्मीभूत अवस्था प्राप्त होते। इंद्रिय तृप्तीसाठी असलेले प्राकृतिक दोष नाहीसे होतात, तेव्हा ईश्वर सेवेसाठी आसक्त होऊन भौतिक किलमिशातून मुक्त होतो। ईश्वर सेवा करणे हीच जीवाची स्वरूप स्थिती आहे, हे जाणून जीवनासंबंधी भ्रामक समजुतीतून मुक्त होतो, तीच वास्तविक मुक्ती होय। सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी स्वतःचे मंदिर बांधून न घेता उन्हात राहून स्वतः विशाल वृक्ष बनून आमच्यावर थंडगार छाया सोडली आहे, त्यामुळे आमच्यावर सुखाची छाया पसरली आहे। म्हणून हे अद्भुत अलौकिक गुह्य ज्ञान आमच्यासाठी प्रगट होत आहे। त्यांच्या कृपेने आम्हाला ज्ञानाची उकल होऊन आम्ही सर्वजण आनंदात आहोत। क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वभावच होता, पण मिथ्या अहंकारामुळे आपले गुरु, पितामह आणि मित्र यांना मारण्याचे पाप लागल अशी त्याला भीती वाटत होती। वास्तविकपणे तो स्वतःलाच कर्माचा कर्ता समजत होता, जणू काही अशा कर्माच्या शुभ आणि अशुभ फळाचा तोच अधिकारी आहे असे समजत होता। साक्षात भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते, याचेही त्याला विस्मरण झाले होते। हीच बद्ध जीवाला होणारी विस्मृती। अशी अर्जुनासारखीच आज बऱ्याच लोकांची स्थिती आहे। जीवनाची परमसिद्धी प्राप्त करण्याकरिता मनुष्याने केवळ भगवत भावित होऊन कर्म करणे आवश्यक असते। मनुष्याचे भाग्य भगवंताप्रमाणे इतर कोणीही निश्चित करू शकत नाही। सद्गुरू मार्गदर्शन प्राप्त करणे आणि त्या मार्गदर्शनानुसार कर्मे करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे। भगवंताच्या किंवा भगवंताच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरूच्या आदेशाची मुळीच उपेक्षा म्हणजे आज्ञेचे उल्लंघन करू नये। आज्ञेचे पालन केल्यामुळे मनुष्य सर्व परिस्थितीत सुखरूप आणि सुरक्षित राहू शकतो, असा अध्याय 18 श्लोक 59 मध्ये भगवंताचा निरोप आहे। जेव्हा मनुष्य भगवत भाव ठेवून कर्मे करीत असतो, तेव्हा तो स्वतःला महाराज, अधिकारी, भागवताचार्य, आनंदभूषण असे समजून किंवा पदव्या लावून फिरत नाही। तो स्वतः असामान्य असून सुद्धा सामान्यासारखे व्यवहारी राहून मेघवर्षाप्रमाणे भगवत भक्तीबद्दल बोलत असतो। एखादा सेवक किंवा सद्गुरूचा दास म्हणून भक्तीचा डांगोरा पिटत असतो। गुरु आज्ञेचे पालन करणे हेच तो स्वतःचे महत्त्वाचे कार्य समजतो, त्यात स्वतःच्या लाभहानीचा कधीच विचार करत नाही। गुरु आज्ञा हीच ईश्वरी आज्ञा समजून कार्य करत असतो। अशा वेळी एखादा तर्कवादी मनुष्य म्हणेल की श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन कार्य करत होता, मग श्रीकृष्णाची अनुपस्थिती असते, तेव्हा मनुष्याने काय करावे? तेव्हा गीतेमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार श्रीकृष्णाच्या प्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली जर मनुष्याने कार्य केले तर त्याला अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णाचे व्यक्तिगत मार्गदर्शन लाभू शकते। भगवंताच्या संतुष्टीकरता भगवत भावित होऊन कर्म करणे याच्याशिवाय मनुष्याला दुसरे कोणतेच ध्येय जीवनात असू नये। भगवत भावातून कर्म करताना भगवत चिंतन होत राहतं। कर्म करताना असा विचार झाला पाहिजे की भगवंताने या विशिष्ट कर्तव्याचे पालन करण्यासाठीच मला नियुक्त केला आहे। अशा रीतीने कर्म करताना मनुष्याला स्वाभाविकपणे ईश्वर चिंतन होतच असतं। साधकाने गुरुआज्ञेप्रमाणे कार्य केले पाहिजे, हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे। साधकाला भगवंताचा आदेश म्हणजे आज्ञा सद्गुरूद्वारे गुरुशिष्य परंपरेतून प्राप्त होतो, म्हणून सद्गुरूंची आज्ञा साधकाने शिरोधार्य मानली पाहिजे। जर मनुष्याला प्रमाणित
आध्यात्मिक गुरुची प्राप्ती झाली असेल तर भगवत भावातील सिद्धी निश्चितच असते. जो भगवत भावित होऊन कर्म करतो त्याचा भगवंत जिवलग मित्र होतो. भगवंत सदैव त्याच्या मित्राच्या सुखाकडे लक्ष देतो. भगवत भावित होऊन कर्मे करतो तो सर्व भौतिक जंजाळातून मुक्त होतो हे निश्चित जाणावे. भगवंताने म्हणजे सद्गुरूंनी अरिमलेल्या यज्ञात जो सक्रिय होत नाही तो जन्म मृत्यूरूपी भवसागराच्या भोवऱ्यात स्वतःचा नाश करून घेतो. कारण त्याला कार्य आणि अकार्य यातला भेद समजत नाही. बरं वाईट, शुभ अशुभ, ज्ञान अज्ञान, सुख दुःख, धर्म अधर्म यातला फरकच कळत नाही. भगवत भावित होऊन जो कर्म करतो तो कर्म करून वेगळा असतो. तो करत असलेल्या सर्व गोष्टी सद्गुरू आज्ञेनुसार होत असतात. गुरु आज्ञेचे उल्लंघन ज्यांच्याकडून होतं त्याला माणूस म्हणावं तर अक्कल नाही, गाढावं म्हणावं तर शेपूट नाही. अशा अवस्थेत जाऊन तो स्वतःचा नाश करून घेतो. सर्व देवता त्रिगुणांनी युक्त आहेत. त्यामुळं देवतांना भजणारे नश्वराची पूजा करत असतात. पती पत्नीतील प्रेमासाठी शंकर पार्वतीची पूजा करावी. आरोग्यासाठी अश्विन कुमाराची पूजा करावी. विजयासाठी इंद्राची पूजा करावी. तसंच धनप्राप्तीसाठी कुबेराची पूजा करावी. इत्यादी देवतांची पूजा करून शेवटी नश्वराचीच प्राप्ती होणार आहे. शाश्वत मोक्ष प्राप्तीसाठी सर्वव्यापी ईश्वराला भजावे. त्यासाठी सद्गुरूंना शरण जावे. त्यांनाच प्रश्न विचारून शंका निरसन करून घ्यावी. त्यासाठी सद्गुरूंची सेवा करून त्यांना प्रसन्न करून शाश्वत धनाचा खातेदार म्हणजे मालक व्हावे. असाच भगवंतांनी गीतेतून 18व्या अध्यायातून निरोप दिला आहे. तो निरोप स्वीकारून आपण त्याचे आचरण करूया. महात्म्याची लक्षणे मागे सांगितली आहेत. अशा सद्गुरू महात्म्याच्या आश्रयाला आलेला साधक त्यांच्या कृपाप्रसादाने शीघ्र परमपदाला प्राप्त होतो. सद्गुरूंचा आश्रय म्हणजे सर्व दुःखाचा अंत करणारा आणि परमतत्व परमात्म्यात प्रवेश करून देणारा योग आहे. प्रकृतीच्या संघर्षातून नियम अटी न पाळण्याचा स्वभाव असला तरी सद्गुरूंच्या आश्रयाने योग्य रीतीने परिवर्तन होऊन ईश्वराच्या ठिकाणी मतपरायण होतो. सद्गुरूंच्या आश्रयस्थानाचे महत्त्व जाणत नाहीत. ते मंदिरं, मशीद, चर्च किंवा अन्यत्र ईश्वराचा शोध करून स्वतःच्या वेळेचा अपव्यय करण्यासारखे आहे. हेच गुह्यातील गुह्यतम ज्ञान पुन्हा पुन्हा सांगून चतुश्लोकी गीतेचा सारांश भगवंत 18व्या अध्यायात अर्जुनाला पुन्हा सांगतात. साधकासाठी सद्गुरूंना शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. हे गुह्यातील गुह्यतम ज्ञान भगवंत पुन्हा पुन्हा सांगत आहेत. गीता ज्ञानेश्वरीतला ज्यांना अनुभव नाही आणि जे कोणी तो अनुभव सांगतात ते चुकीचे आहे असे जे म्हणतात ते कितीही मोठे सात्विक असले तरी ते ईश्वराची निंदा करतात, असा गीतेचा निरोप आहे. गीतेच्या 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्वांच्या हृदयात स्थित आहे म्हणून मनुष्याने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे. असा अर्थ असा की मी शरीर नसून परमात्म्याचा अंश जीव आहे. या भावनेतून मनुष्याने आपले नित्यकर्म परमात्म्याच्या प्रयोजनानुसार असलेला व्यवहार करावे. याचा सरळ अर्थ ईश्वराला शरण जाणे. अर्जुनाने युद्धाच्या अगोदरच श्रीकृष्णाला भगवान परमात्मा म्हणजे ईश्वर म्हणून स्वीकार केला आहे. याचा अर्थ असा की अर्जुनाने श्रीकृष्णाला सर्व जीवाचा परमधाम, मोक्षधाम, भगवतधाम, ईश्वरधाम वगैरे वगैरे म्हणून स्वीकार केला आहे. श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या ठिकाणी सद्गुरू म्हणून आहेत. अर्जुनाचा श्रीकृष्णाच्या ठिकाणी जो भाव आहे तोच साधकाचा भाव आपल्यासमोर उभा असलेल्या व्यक्तीबाबत असावा. तरच तो या प्राकृतिक जंजाळातून मुक्त होईल. त्याला इतर ठिकाणी ईश्वर म्हणजे ईश्वरधाम शोधत बसण्याची गरज नाही. साधकाने सद्गुरू महात्म्याच्या निर्देशानुसार कर्म करण्यास नकार दिला तर तो साधक नसून प्रकृतीच्या गुणात स्थित होऊन कर्म करणारा इतरासारखा प्राणीच होय. प्रत्येक प्राणी हा प्राकृतिक गुणांच्या विशिष्ट मिश्रणाच्या प्रभावाखाली वावरत राहून कर्म करून कर्मात अडकत असतो. मनात दृढतापूर्वक समाधान होईल, अंतिम सत्याची उकल होईल, सत्य सुख प्राप्त होईल, अशा गुरुचरणाचा पायिक व्हावा.
त्याचा दास व्हावा, त्याचा सेवक व्हावा, म्हणजे त्याच्या घरची कामे कर असे नव्हे. असे करणे म्हणजे अज्ञान आणि करून घेणारा अज्ञानी ठरतो. असे जाणून सद्गुरूंचे दर्शन घेतो तो स्वयंसिद्ध वस्तूच होऊन राहतो. भगवान श्रीकृष्ण देव आणि सद्गुरू या दोन्ही भूमिकेतून अर्जुनाला उपदेश करत आहेत. देव म्हणून उपदेश करतात तेव्हा म्हणतात तू सद्गुरूंना शरण जा, आणि सद्गुरू म्हणून उपदेश करतात तेव्हा म्हणतात तू मला शरण ये. म्हणजे देव आणि सद्गुरू या अभिन्न उपमा आहेत. या अनुभवापर्यंत तुकाराम महाराज येऊन पोचले तेव्हा ते म्हणतात देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. 18व्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, या कुरुक्षेत्रावर तुझा आणि माझा झालेला संवाद यथार्थपणे संयमपूर्वक समजून घेईल तो मलाच येऊन मिळेल आणि या संवादाचा प्रचार करेल. या संवादाचा यथार्थ लोकांना समजावून सांगेल तो मीच असेन. गीता तत्व समजून घेण्याचं ज्याला ध्यान लागले, गीता तत्व समजून घेण्याची धारणा ज्याने आवर्जून धारण केली आहे तो धनुर्धर अर्जुन असेल. जीव हा सर्वस्वी नसतो, तो मर्यादित विवेक बुद्धीचा असतो. भगवान परमात्मा ईश्वर स्वतः जीवाच्या हृदयात राहून जीवांना मार्गदर्शन करत असतात. जीवाने देहांतर म्हणजे देह बदलल्यानंतर त्याने केलेल्या पूर्वकर्माचे विस्मरण होते, परंतु त्रिकालज्ञानी परमात्मा जीवाने केलेल्या सर्व कर्माचा साक्षी असतो. म्हणून जीवाकडून होणारी सर्व कर्मे ईश्वराद्वारे मार्गदर्शित असतात. जीवांच्या योग्यतेनुसार व ईश्वराच्या आदेशानेच जीवाला त्या त्या गोष्टी प्राप्त होत असतात. पण जीव त्याच्या प्रयत्नाने त्याला हे सर्व प्राप्त झाले असे वाटून घेऊन मी ईश्वरापासून वेगळा आहे असे समजून मायारूपी यंत्रात प्रवेश करून अनेक जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतो. या जीवाला माहीत नसतं की ही फार मोठी बाधा करणारे यंत्र आहे. ईश्वराच्या प्रयोजनानुसार या भौतिक प्रकृतीची विशिष्ट जीवासाठी विशिष्ट प्रकारच्या देहाची रचना झालेली असते, जेणेकरून हा जीव आपल्या पूर्व इच्छेनुसार कर्म करू शकेल. कोणताच जीव स्वतंत्र नाही, म्हणून भगवंतापासून आपण वेगळे आहोत असा विचार मनुष्याने करू नये, आणि जर करत असेल तर तो मनुष्य योनी सोडून इतर योनीतला आहे. यासाठी म्हणून मनुष्याने सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊन देवाशी असलेले स्वतःचे नाते समजून घेऊन स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घ्यावी. सद्गुरूंनी केलेल्या बोधाचा विचार चिंतन करावे. त्यांनी केलेल्या बोधावर अभिप्राय देण्यास किंवा मतप्रदर्शन करण्यास घाई करू नये. सद्गुरूंनी केलेल्या बोधाचा विचार चिंतन केल्यास जन्ममृत्यू या जंजाळातून मुक्त होईल आणि शाश्वत सुखाला म्हणजे आनंदाला पात्र होईल. अन्यथा घाईघाईने मतप्रदर्शन करण्यात विपरीत अर्थ लावून संदेशाचा चुकीचा अर्थ लागला जाईल. भगवंताला मनुष्य प्राणी अत्यंत प्रिय आहे. त्याचा मनुष्य जन्म वाया जाऊ नये म्हणून गुह्यातील गुह्य असे प्रेम गुह्य आणि अत्यंत हितावह असे ज्ञान साधकाला पुन्हा पुन्हा सांगतात. ईश्वराच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेवा. त्याच्या समर्पणात अश्रुपात होऊ द्या. हे अत्यंत गुह्य वचन श्रवण करण्यात आनंद वाटू द्या. तेव्हा भगवंत पुन्हा प्रतिज्ञापूर्वक सांगतात, तुम्ही मलाच येऊन मिळाल, तुम्ही मलाच येऊन मिळाल. हरिओम हरिओम हरिओम. आम्ही आरंभलेल्या यज्ञाचा परिणाम म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाचं स्वरूप म्हणजे ईश्वराची व्यापकता आणि त्याची कार्यपद्धत जाणणे. गीतेनुसार कार्य करण्यास जो असमर्थ आहे त्याने गीताज्ञान श्रवण केले तर सद्गुरू कृपा म्हणजे ईश्वर कृपा होऊन गीतेनुसार कार्य करण्याचे सामर्थ्य येईल. सद्गुरू कृपेने गीतेला यथार्थ जाणतो तो निश्चितपणे सगृही ईश्वरधामाला जातो. ईश्वरी कार्यात सक्रिय होतो. तो ईश्वराचा आवडता म्हणजे अनुरागी भक्त होतो. ईश्वर कार्यात सक्रिय होऊन हरिरूप होता येतं. सद्गुरू रूपावर मन केंद्रित करणे हे ज्ञानाचं गोपनीय सार आहे. आम्ही आरंभलेल्या यज्ञाचे प्रयोजन समजून सक्रिय झाला असेल तर गीताशास्त्र समजलं असेल. गीताशास्त्राच्या श्रवणाने भक्तियोग साधून ईश्वर भक्ती साध्य होते.
मनुष्य जन्माला येऊन ज्याने ईश्वर भक्ती साध्य केली नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे. सद्गुरूला अनन्य भावाने शरण जातो त्याला इतर शास्त्राचे अनुकरण करण्याची आवश्यकता नाही. 18व्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो कोणी गीता ज्ञानाचा प्रसार करेल त्याच्या इतका मला दुसरा कोणी प्रिय म्हणजे अनुरागी नाही. असे म्हणून अर्जुनाला विचारतात, हे अर्जुना, माझे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलास का? अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह पूर्णपणे नष्ट झाला का? ध्यान म्हणजे धनुष्य आणि मनाची इंद्रियाची दृढता म्हणजे गांडीव. मन आणि इंद्रियाची दृढता करून गीताशास्त्र ऐकण्यासाठी ध्यान धारण करणारा तो धनुर्धर. धनुर्धारी अर्जुन म्हणजे गीताशास्त्र ऐकण्यासाठी आवर्जून ध्यान धारण करून बसलेला धनुर्धर गांडीवधारी अर्जुन. येथे उतळ ध्यान काही कामाचे नाही. आपण सुद्धा गांडीवधारी धनुर्धर अर्जुन होऊन मोहमायापाशातून मुक्त होऊया आणि आपल्या स्वगृही स्थित होऊया. प्रकृती दोषातून काही अडथळे आल्यास सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा आमच्या पाठीशी आहेत. अशा वेळी भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे असा आम्हाला आशीर्वाद आहे. आम्हाला सुखरूप ठेवणार आहेत. चिंता करायची गरज नाही. जय सद्गुरुनाथ, जय श्रीपाद, जय गोमाता. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की, सच्चिदानंद रामदास बाबान की. असा अत्यंत कळवळ्यातून भगवंताचा कळवळा आपल्यापर्यंत पोहोचवणारा संपूर्ण गीतेचं सार आपल्या अंतकरणातून आपल्या अंतकरणामध्ये पोहोचवणारा भगवतभाव सेतूमधला 3रा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान, सच्चिदानंद रामदास बाबान की जय. सर्व साधू संता अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.